त्या 3 मिनिटामध्ये तुम्ही तुमची कविता सादर करायची आहे. तर जवळजवळ 17-18 मेंबर असल्यामुळे वेळेचं बंधन सर्वांनी पाळा. मॅडम स्मिता मॅडमला झाला आमचा कॉल झाला. एक मिनिट हो, मॅडम, स्मिता मॅडमला जमणार की कॉल चालेल. झाला, त्यांच्याशी बोलणं झालं, त्या नाही जॉईन होणार, पाहुणे आले त्यांच्याकडे. प्रत्येकाला 3 मिनिटं दिले जातील. व्हिडिओ मी सेव्ह करायचा प्रयत्न करते 100%. आणि फक्त तुमची ओळख, नाव सांगा आणि कवितेचं शीर्षक, आणि मग कविता सादर करायची आहे. तर मी हे सांगितल्याप्रमाणे ही काही स्पर्धा नाही आहे, हे फक्त काव्यसंमेलन आहे. जेणेकरून आता 10 मेला म्हणजेच येत्या रविवारी जगभरामध्ये मातृदिवस साजरा केला जातो. तर ते आईचा दिवस म्हणून एक सोहळा आपण साजरा करायचा आहे माझ्यातली मी ग्रुपतर्फे. आईसाठी तिचा हा दिवस हा खास बनवायचा आहे आपण, तिचा सोहळा तिच्यासाठी, सगळं काही तिच्यासाठी, म्हणूनच आपण हे काव्यसंमेलन भरवलेलं आहे. तर आज खूप छान, सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, भरपूर मेंबर आलेले आहेत आज. पण कारण आई हा विषयच असा आहे ना, जितकं बोलू तितकं कमीच आहे. आईसाठी शब्द कुठून आणायचे हा मोठा प्रश्न आहे, आणि किती आणि काय लिहायचं हा त्याहून मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना, फुल ना फुलाची बाकडी, पण आईसाठी जे काही व्यक्त होता येईल त्यात व्यक्त व्हायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या माझ्यातली मी ग्रुपतर्फे आपण आईचा दिवस हा साजरा करायचा आहे. तर सुरुवात करूया. आणि सुरुवात माझी इच्छा आहे, कारण आईसाठी बोलावं सगळ्यांनाच आवडतं. तर माझ्या कवितेपासून सुरुवात करूया. मी माझी पहिली कविता सादर करते, त्यानंतर मी जसं मला स्क्रीनवर नावं दिसत आहेत तसे मी नाव घेईन, तसे तुम्ही कविता सादर करायच्या आहेत. कार्यक्रम संपेपर्यंत सर्वांनी थांबा. प्रत्येकीच्या कवितेला दाद द्या, प्रत्येकीचं कौतुक करा, टाळ्या, इथे स्टिकर्स येतात, स्टिकर द्या. तर मातृदिनानिमित्तची ही माझी कविता कशी वाटते सांगा. मी लगेचच आज दुपारीच लिहिलेली आहे. शीर्षक आहे आई आहे म्हणून. आई म्हणजे घरातील शांत जळणारी वात, स्वतः जळत राहून आपल्यावर करते सुखाची बरसात. आपण मात्र धावपळीत इतके हरवून जातो, तिच्या थकलेल्या डोळ्यामधला प्रश्नही विसरून जातो. कधी विचारलत का तिला, आई तू आज दमलीस का, वाट माझी पाहता तूही उपाशी राहिलीस का. स्वतःच्या इच्छा अपेक्षा गुंडाळून ठेवते, लेकरासाठी गरम गरम भाकरी हातावरती भासते, आणि स्वतःच्या वाट्याची भूक अलगद लपवते. आपण मोठे होताना ती मात्र वयाने थकते, तरीही लेकरासाठी रोज नव्याने जगते. आपण बाहेर पडताना देवाला ती हात जोडते, माझ्या लेकराला सुख दे एवढंच ती मागते. आपण चुकलो तरी समजून घेत राहते, रागाच्या शब्दामागची वेदनाही ती ओळखते. जग जिंकलो म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आईच्या डोळ्यात आनंद असेल तरच यशाला अर्थ द्या. एक दिवस वेळ काढून तिच्याजवळ जाऊन बसा, कशी आहेस आई तू एवढं प्रेमानं विचारून बघा. तिच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान जेव्हा पाहाल, त्या एका हसण्यात संपूर्ण जग सापडेल पहा. आई आहे तोपर्यंत जगून घे मनसोक्त. 4 ओळी खूप खास आहेत. आई आहे तोपर्यंत जगून घे मनसोक्त, तिच्या माघारी विचारपूस करणारे कोणी नसतील आप्त. ती आहे म्हणून तर जिवंत आहे माहेर, ती आहे म्हणून तर जिवंत आहे माहेर. उंबऱ्यात उभ्या, म्हणजे आपण माहेरी जाणार म्हटलं आई दारात उभी राहते वाट पाहत. उंबऱ्यात उभ्या पायाशी, म्हणजे ती आहे म्हणून तर जिवंत आहे माहेर. उंबऱ्यात उभ्या पायाशी सामावले प्रयाग काशी तीर्थक्षेत्र, प्रयाग काशी तीर्थक्षेत्र. धन्यवाद. माझी आई आहे, वय वर्ष 76. ती आहे म्हणून मला आज माहेर आहे. पुढचे आपले मेंबर आहेत मला इथे दिसत आहेत तशा, राधिका पटणे. माईक सुरू करा. नमस्कार, मी राधिका पाटणे, बोरिवली मुंबईहून बोलते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तो स्पर्श हवा. तो स्पर्श हवा. मज नकोच दुसरे काही, मज नकोच दुसरे काही, तुझा प्रेमळ स्पर्श हवा ग आई, तुझा प्रेमळ स्पर्श हवा ग आई.
लहानपणी असशील ग, लहानपणी ग, प्रेमे मला तू कुरवाळले, प्रेमे मला तू कुरवाळले. मज बिलकुल आठवत ते नाही, मज बिलकुल आठवत ते नाही. मज नकोच दुसरे काही, मज जवळ घे ना आई, मज जवळ घे ना आई. कळत्या वयात कधी ग मी तुला विलगले नाही, कळत्या वयात ग, कळत्या वयात कधी ग मी तुला विलगले नाही. मज अनुभवू दे ना तो स्पर्श तुझा जादुई, तो स्पर्श तुझा जादुई. मज जवळ घे ना आई, मज जवळ घे ना आई. अंगचटीला येणे बरे दिसत नाही, अंगचटीला येणे बरे दिसत नाही. यास्तव मी मनाला मारून राही, यास्तव मी मनाला मारून राही. 25 वर्ष झाली तुला जाऊ नाही, 25 वर्ष झाली तुला जाऊ नाही. कधी कधी ग मन हळवे होऊन जाई, कधी कधी ग मन हळवे होऊन जाई. मज जवळ घे नाही, मज जवळ घे नाही. तुझी आठवण येत राही, तुझी आठवण येत राही. कसे मनाला समजवावे, कसे मनाला समजवावे. मज मुळीच समजत नाही, मज मुळीच समजत नाही. तुझा स्पर्श मी कल्पनेने आठवत राही, तुझा स्पर्श मी कल्पनेने आठवत राही. मज जवळ घे नाही, मज जवळ घे नाही. ही कसली हुरहुर, ही कसली हुरहुर कसला संकेत देई, ही कसली हुरहुर संकेत देई. वृद्धत्व आल्याची खूण, वृद्धत्व आल्याची खूण की यमदेवाचे आमंत्रण. म्हणजे मला असं म्हणायचं इथे की म्हातारा होत जातो माणूस तसा जास्त भावना विवश होत जातो म्हणून. आणि असं म्हणतात की मरणाच्या आधी म्हणजे जे लोक गेलेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत, ते आपल्याला दिसू लागतात. हा संदर्भ मी घेत. वृद्धत्व आल्याची खूण की यमदेवाचे आमंत्रण. मला समजत नाही, मला समजत नाही. मज नकोच दुसरे काही, मज नकोच दुसरे काही. तुझा प्रेमळ स्पर्श हवा ग आई, तुझा प्रेमळ स्पर्श हवा ग आई. मज जवळ घे ना आई, मज जवळ घे ना आई. वा, राधिका ताई खूप छान. आणि सगळ्यांना इमोशनल करून टाकलं तुम्ही. नाही खरंच आहे, आई आहे तर सगळं आहे, आईशिवाय काहीच छान, नाही. छान. खूप छान कविता. पुढच्या आपल्या कवित्री आहेत रसिका चौरे. सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक प्रगल्भ मैत्री अन जगण्याचं कसब आई. तुझ्यावर काय अन किती लिहावं शब्दांनाही आता सुचत नाही. पण तू डोळ्यासमोर नसलीस ना की मग कशातच मन रुळत नाही. नात्यांच्या या अफाट गर्दीत तू जिवलग मैत्रीण झालीयस. माझ्या प्रत्येक श्वासासोबत तू नव्याने माझ्यात भरलीयस. लोक म्हणतात आई म्हणजे संस्कारांची एक साधी शिदोरी, आई म्हणजे संस्कारांची एक साधी शिदोरी. पण माझ्यासाठी तू माझं आयुष्य सावरणारी एक मजबूत दोरी. तू केवळ माझ्या चुकांवर मायेची फुंकर नाही घातलीस, तू केवळ माझ्या चुकांवर मायेची फुंकर नाही घातलीस, तर आरसा होऊन मला माझ्या दोषांचीही जाणीव करून दिलीस. तू सोसले चटके किती तरी ओठ्यांवर नेहमीच हास्य ठेवलेस. वादळातही अढळ राहून संकटांना तूच रोखलेस. स्वतः निखाऱ्यांवर चालून मला फुलांची वाट दिलीस. परिस्थितीशी झुंजण्याची एक अनोखी ताकद दिलीस. आज जेव्हा मी माझा मुलगा निवेश आज जेव्हा मी निवेशला वाढवते आणि घडवते, आज जेव्हा मी निवेशला वाढवते आणि घडवते, तेव्हा तुझीच ती मायेची शिकवण मला आठवते. खरं तर आई झाल्यावरच उमजलं आईपण म्हणजे काय असतं. शिस्त आणि करुणेचं एक वेगळंच कसब असतं.
बाहेरचं जग मोजतं जेव्हा नाती फायद्याच्या सुरात, तेव्हा तुझं अहेतुक प्रेम असतं माझ्या मनातील शिरात. तेव्हा तुझं अहेतुक प्रेम असतं माझ्या मनातील शिरात. तुझ्याशी बोलले की आई मनाचा कोपरा एकदम लख्ख होतो. तुझ्याशी बोलले की आई मनाचा कोपरा एकदम लख्ख होतो. विस्कटलेल्या जगण्याचा प्रत्येक गुंता सोपा होतो. आई, तू तुझी स्वप्न कोपऱ्यात दडवून आम्हाला पंखातलं बळ दिलंस. आई, तू तुझी स्वप्न कोपऱ्यात दडवून आम्हाला पंखातलं बळ दिलंस. कधी स्वतःच्या सुखासाठी तू स्वतःलाच नाही विचारलंस. आता आमच्यासाठी नको तर स्वतःच्या आनंदासाठी जग. आता आमच्यासाठी नको तर स्वतःच्या आनंदासाठी जग. भरारी घेऊन स्वप्नांची तू ही मुक्त आभाळ बघ. शेवटी कृतज्ञतेचे शब्द मांडून आपली मैत्रीची व्याप्ती मला मर्यादित करायची नाही. कारण तू दिलेला हा श्वास शब्दांच्या कोणत्याच चौकटीत मावणार नाही. थँक्यू. खूप छान रसिका, खूपच सुंदर कविता. आणि खरंच आई इतकी जवळची आणि बेस्ट मैत्रीण कोणीच असू शकत नाही. खूप छान कविता होती रसिका. पुढच्या आपल्या कवित्री आहेत अश्विनी पाटील. नमस्कार, मी अश्विनी पाटील. आई म्हटलं की म्हणजे ज्यांची आहे त्यांना आनंदही होतो आणि ज्यांची नाही त्यांच्या डोळ्यात पहिले पाणी टचकन येतच. माझी आई अचानक गेली तेव्हा मी ही पहिली कविता तिच्यासाठी बनवली. म्हणजे हा मी पहिला प्रयत्न केला कवितेचा. पुन्हा एकदा आलीस तर मन भरून पाहिन ग. देवाची नजर चुकवलीस म्हणून त्यावर खुदकन हसेन ग. खूप बोलायचंय तुझ्याशी, खूप काही सांगायचंय. तुझ्या मायेच्या पदराखाली मला निजायचंय. मीही शिकले तुझ्यासारखे संसाराचा गाढा ओढणे. आणि प्रेमाने दिवस सुखाचा फुलवेडे. खरंच आई ये ना एकदा मन मोकळे करून देना. घट्ट मिठीत घेऊन मला अश्रूंना माना. ठेवीन ग तुला लपुनी देवाच्या नजरेतुनी. पुन्हा देव जरी आला म्हणेन मी पण सोबत येईन. आई म्हणेन मी पण सोबत येईन. छान. पहिल्यांदी आणि ही पहिली कविता मी पहिली केली. कविता हो, बोनस ठीक. छान. शेवटी पण छान लिहिलीत. आणि आईचं जाणं हे दुःख शब्दात व्यक्त करता येत नसतं. आणि खरंच नजर चुकून जर आई आली तर ती पुन्हा आपल्याला हवीच असते. खूपच छान अश्विनी. पुढच्या आपल्या मैत्री आहेत. आज सगळेजण इमोशनल होणार आहेत कारण हा विषय तितका हृदयाजवळचा आहे की त्याला काहीच भावनांचं कसलंच हे नाही आहे, बंधन नाही आहे, काय बोलूच शकत नाही या विषयावरती. इतका हळवा विषय आहे. पण सगळ्यांच्या कविता ऐकायला छानच असतील, ऐकायलाही आपल्याला छान वाटतील. प्रत्येकीच्या भावना आणि ते सगळ्याचं मन इथं मोकळं होणार आहे आज. पुढच्या आपल्या कवित्री आहेत अंजली आंबलेकर. नमस्कार, मी सौ अंजली दिलीप आंबलेकर. कवितेपूर्वी मी 4 ओळी म्हणून दाखवते. आईविषयी लिहिताना मनाची पालवी चाळावी आणि सुखद क्षणाची काही पाने कवेत घेऊन गोंजरावी. कवितेचे शीर्षक आहे माय माऊली. आई तू जर नसतीस तर आज माझे हे अस्तित्व आहे ते राहिले असते का? आई तू जर नसतीस तर दुःखाला मागे सारून सुखाचे लेणे माझ्या पदरी पडले असते का? आई तू जर
तू जर नसतीस तर घराचे घर जिवंत घर पण हसरे राहिले का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर संस्काराचे धडे माझ्या मनावर कोरले गेले असते का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर नात्यातल्या निस्वार्थी प्रेमाला मी मुकले नसते का? आई तर आई तू जर नसतीस तर आलेल्या संकटाला कोणी उचलून घेतले असते का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर बापा विना मला कोणी घडवले असते का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस हे यशाचे उंच शिखर कोणी दाखविले असते का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर सासर हेच माहेर समजून ते प्रेम धाग्यात बांधून ठेवण्यास कोणी सांगितले असते का? तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर आपल्या नात्याची गुंफण दृष्टीच पडली असती का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर तुझ्या साडीचा मायेने जवळ केला असता का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर मायेचा थरथरणारा हात पाठीवरून फिरला असता का? आई तू जर नसतीस तर आई तू जर नसतीस तर माहेरून परतताना पावले जड असती का? आई तू जर नसतीस तर मन हळवे होऊन नयनी अश्रू दाटले असते का? पण आई शेवटी तू नाहीस. मी एवढ्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले पण ते बघण्यास तू थांबली नाहीस. आई तुझा वियोग आता कशी मी सावरू ग? आई तुझा वियोग कशी मी सावरू ग? जन्मदात्री तू माझी चिरनिद्रेतून तुला कशी जागवू ग? धन्यवाद. खूपच छान अंजलीताई. आणि आई नसती तर काहीच होत नाही आहे. आई असते तोपर्यंत सगळं होत असतं. आपल्याला सांभाळून घ्यायला, आधार द्यायला, प्रेम द्यायला. आई इतकं कोणीच नसतं. आई जितकं करते तितकं कोणी करत नाही. आई आहे तोपर्यंत सगळ्याच गोष्टी होत असतात. खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत बरोबर. सुजाता बडबडे. नमस्कार. ऐकू येत आहे? हो हो ऐकू येत आहे? हो हो सुरू करा. सर्वांना मातृदिनाच्या खूप शुभेच्छा. त्याचे शीर्षक आहे आई म्हणायची. 3 पिढ्यांची ही कविता आहे. आई म्हणायची, आई होशील तेव्हाच तुला कळेल सारी. आता समजले नाही तरी तेव्हा तुला उमजेल सारी. खरे होते आईचे म्हणणे आता सगळे आठवते. सोपे नसते सांगणे, दररोज नक्की पटते. आई म्हणायची, मोकळ्या केसाने फिरत जाऊ नको घरात. मुलगी मात्र केस सोडून येते थेट स्वयंपाकघरात. आई म्हणायची, कपड्यांच्या घड्या एका ठेव. मुलगी म्हणते, ही कसली रोजची नसती उठाठेव. आई म्हणायची, घर कसे नीट नेटके असावे बाई. आई म्हणायची, घर नीट नेटके असावे बाई. मुलगी म्हणते, पसाऱ्यातच वस्तू लगेच सापडतात आई. आई म्हणायची, 7च्या आत घरी येणे बरे असते. मुलगी म्हणते, 7 नंतरच बाहेर पडण्यात मजा असते. आई म्हणायची, डबा विसरतेस जीव टांगणीला लागतो ग. आई म्हणायची, डबा विसरतेस जीव टांगणीला लागतो ग. मुलगी म्हणते, कॅन्टीन मध्ये काय काय यम्मी मिळते ग. आई म्हणायची, कॉलेजची तयारी आदल्याच दिवशी झालेली बरी. आई म्हणायची, कॉलेजची तयारी आदल्याच दिवशी झाली बरी. मुलगी म्हणते, अगं मम्मी चालतो का तास कुठला तरी. आई म्हणायची, सासरी सर्वांचा यथायोग्य मान राख. आई म्हणायची, सासरी यथायोग्य सर्वांचा मान राख. मुलगी म्हणते, त्यात काय, सासूलाही आई म्हणून मारी हाक. वा. पिढ्यानुपिढ्या हे असेच सतत चालू राहणार. पिढ्यानुपिढ्या हे असेच सतत चालू राहणार.
मुलगी आणि नातीतही हेच संवाद प्रतिध्वनित होणार, हेच संवाद प्रतिध्वनित होणार. धन्यवाद. खूप छान, खूप छान. सुजाता, ते खरंच 3 पिढ्या एकत्र आम्हाला इथे तुमच्या कवितेत पाहायला मिळाल्या. आणि आजची पिढी आणि मागची पिढी आणि आता आपल्या मागची पिढी. खूप छान, म्हणजे कविता खूप छानच. नेहमीप्रमाणे तुमची कविता छानच. खूप अंतर आहे सगळ्या, म्हणजे ते मधल्या पिढीचं सँडविच. हो, सँडविच होतं. थँक्यू. मागची पिढी आणि आजची पिढी त्याच्यामध्ये आपण आहोत. आपलं सँडविच होतं. पुढच्या आपल्या कवित्री आहेत सुनीता नकाते. सुनीता नकाते. स्मिता मॅडम आलेल्या आहेत, जॉईन झालेले आहेत. पाहुणे गेले वाटतं. नमस्कार. आई सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्यांच्या कविता अतिशय सुंदर आहेत. आई म्हटलं की मला पहिल्यांदा तिचे संस्कार आठवले आणि आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे संस्काराचे चांदणं. जर आई नसती तर. खरं सांगू आई तुला, तू नसती तर माझं काय झालं असतं. खरं सांगू आई तुला, तू नसती तर माझं काय झालं असतं ग. तुझ्या विना आई माझं जीवन व्यर्थ गेलं असतं ग. तुझ्या विना आई माझं जीवन व्यर्थ गेलं असतं ग. पावला पावलावर आई तुझीच शिकवण कामी येते. पावला पावलावर आई तुझी शिकवण कामी येते. तुझ्या संयमाच्या शिकवणीने जीवन माझे सुखद होते. तुझ्या संयमाच्या शिकवणीने जीवन माझे सुखद होते. संसार करताना हा संयम मला क्षणोक्षणी कामी येतो. संसार करताना मला क्षणोक्षणी कामी येतो. पुढचे सर्व क्लेश टाळून आनंदाने जगायला शिकवतो. पुढचे सर्व क्लेश टाळून आनंदाने जगायला शिकवतो. आठवतं का आई तुला, एकदा मी खूप रागावले होते. आठवतं का आई तुला, एकदा मी खूप रागावले होते. आदळआपट करत सगळ्यांशी भांडले होते. तेव्हा आई तू फक्त मला राग आणि भीक माग एवढंच उच्चारलं होतं. तेव्हा आई तू फक्त राग आणि भीक माग एवढंच उच्चारलं होतं. या 2 शब्दांनी आई मी चव चाखत होते. या 2 शब्दांनी आई मी सुखी संसाराची चव चाखत होते. आठवतोय आई मला कशात काही नसतानाही तू एवढी वर्ष सुखाचा संसार केलास. आठवतंय आई मला कशात काही नसतानाही तू एवढी वर्ष सुखाचा संसार केलास. कोंड्याचा मांडा करून घरात कितीही राबता असला तरी घराचा आब राखलास. आहे तेवढ्यात भागवण्याचा मला काटकसरीचा मंत्र दिलास. आहे तेवढ्यात भागवण्याचा मला काटकसरीचा मंत्र दिलास. लख आठवते आई मला घरात इतक्या लोकांचं तुझं रांधणं. लख आठवते आई मला घरात इतक्या लोकांचं रांधणं. सूर्योदया आधीच आजीला नाऊ माकू घालणं. सेवाव्रती आई तू तान्हुल्यांचं कान टोचणं. आई लहानपणी जे तान्हुले बाळ असायचे तर त्यांची ते सुईने कान टोचायचे. सेवाव्रती आई तू तान्हुल्यांचं कान टोचणं. सगळ्यांची पाठ टेकल्यावर तुझं 12 नंतर निजणं. सगळ्यांची पाठ टेकल्यावर तुझं 12 नंतर निजणं. संस्काराचं काय सांगू आई, हे तर सर्व तुझ्याकडूनच आलंय. संस्काराचं काय सांगू आई, हे सर्व तर तुझ्याकडूनच आलंय. संसाराच्या गाड्याबरोबर रीतिरिवाज परंपरा सण माझ्यामध्ये रुजलंय. मीही तुझ्यासारखेच उत्साहाने सर्व काही पार पाडते. आम्हा भावंडावर आई तुझ्या संस्काराचं चांदणं पडलंय. आम्हा भावंडावर आई तुझ्या संस्काराचं चांदणं पडलंय. पूजा पाठ सणवार उपवास आई कधीच चुकवले नाहीस. पूजा पाठ सणवार उपवास आई कधीच चुकवले नाहीस. वर्षाला 2 साड्या तरी कधी रुचली नाहीस. दर सणाला गर्भ रेशमी शालू तू तेवढी सुंदर दिसतेस. घरादारावर प्रेम करणारी लक्ष्मी आई भासतेस. घरादारावर प्रेम करणारी लक्ष्मी आई भासतेस. वर्षानुवर्ष सगळं काही करून आई तुला कंटाळा कसा नाही. वर्षानुवर्ष सगळं काही करून आई तुला कंटाळा कसा नाही. आयुष्यभर आई तू बाबांची कधी साथ सोडली नाही. कसं जमवलं सारं काही आई मला सांग ना एकदा. कसं जमवलं सारं काही आई मला सांग ना एकदा. अजूनही चेहऱ्यावरचं निर्मळ हास्य तुझ्या मावळलं नाही. अजूनही चेहऱ्यावरचं तुझ्या निर्मळ हास्य मावळलं नाही. तुझ्यासारखं राबणं आई कधीच कुणाला जमणार नाही. तुझ्यासारखं राबणं आई कधीच कुणाला जमणार नाही. तुझं सातत्य, काटकसर, संस्कार आठवतं सर्व काही. कापरासारखं जळणं तुझं सारखं आठवतं आई. कापरासारखं जळणं तुझं सारखं आठवतं आई. तुझी शिकवण जगताना
मी कधीच विसरणार नाही. तुझी शिकवण जगताना मी कधीच विसरणार नाही. खूप छान. धन्यवाद. सुनीता, खूपच छान कविता होती. आई आणि आई चांदणं, खरंच ही उपमा पण खूप छान. कविता तर सुंदर होतीच. तर आपल्या कवित्रींमध्ये एक कवी पण आहेत. आता कवित्रींचं आपण ऐकलेलं आहे. तर कवी आहेत संकेत जोशी. त्यांची कविता ऐकूयात. मागच्या आठवड्यातच आपली ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्र दिनाच्या साहित्य सादरीकरण, त्यामध्ये संकेत जोशी प्रथम क्रमांकाने विजेते झालेले. संकेत जोशी, आहात का तुम्ही ऑनलाईन? कविता सादर करा तुमची. येस मॅम, मी आहे. मला फक्त सांगाल आवाज येतोय माझा? हो, येतोय आवाज. सुरू करा तुम्ही. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे म्हणून मी आज आईबद्दल थोडं बोलणार आहे. कवितेला सुरुवात करतोय. जिने केलं मला लहानाचं मोठं, जिने केलं मला लहानाचं मोठं, तिच्याबद्दल काय मी बोलणार? त्या जन्मदात्या माऊलीची महती कुठल्या तोंडाने मी सांगणार? सदानकदा तिच्या डोक्यात विचारांचं काहूर सुरू असणार. नवक्षणी तिला माझीच चिंता मात्र भेडसावत असणार. म्हणून मी आज आईबद्दल थोडं बोलणार. एकटीच्या जीवावर उभा केला आहे तिने एकटीच्या जीवावर उभा केलाय तिने अख्खा संसार. शिकवणीतून वारसा हक्कात मिळाले चांगले आचार आणि विचार. तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी मी जपणार. तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी मी जपणार. फुटकळ नशिबाला जिद्दीने तोंड देणं मी तिच्याच कडून शिकणार. म्हणून आज मी आईबद्दल थोडं बोलणार. शाळेत कमी मार्क्स पडल्यावर ती मला खूप रागवणार. शाळेत कमी मार्क्स पडल्यावर ती मला खूप रागवणार. पण गरज पडल्यास अख्ख्या जगासाठी लढणार. घर आणि नोकरी सांभाळताना तिची चांगलीच तारांबळ उडणार. घर आणि नोकरी सांभाळताना ती तारांबळ उडणार. पण या सगळ्यात माझ्या प्रगतीसाठी ती सतत पाठपुरावा करणार. म्हणून आज मी आईबद्दल थोडं बोलणार. हॉस्टेलवर मुलाचे हाल नको म्हणून स्वतः उपाशी ती राहणार. हॉस्टेलवर मुलाचे हाल नको म्हणून स्वतः उपाशी ती राहणार. पोटाला चिमटे काढून ती माझे फीचे पैसे भरणार. कधीतरी फोन केला तर सगळं सुरळीत होय असं उगाच खोटं सांगणार. कधीतरी फोन केला तर सगळं सुरळीत आहे असं उगाच खोटं सांगणार. आणि ती जे बोलली नाही ते उमगून माझ्याही डोळ्यात हळूच पाणी तरळणार. म्हणून आज मी आईबद्दल थोडं बोलणार. मला परदेशात नोकरी लागल्याचा आनंद तिलाही होणार. मला परदेशात नोकरी लागल्याचा आनंद तिलाही होणार. पण पोटचं पोर दूर जाणार म्हणून घालमेल तिची होणार. लवकर परत ये बाळा म्हणत निरोप मला ती देणार. लवकर परत ये बाळा म्हणत निरोप मला ती देणार. आणि मी परत सुखरूप येईपर्यंत ती देव पाण्यात ठेवणार. म्हणून आज मी आईबद्दल थोडं बोलणार. आपलं आता वय झालंय. आपलं आता वय झालंय याची जाणीव तिला होणार. पण सवयीप्रमाणे स्वतःच सोडून इतरांचीच खंत करत बसणार. मग घेऊन देतात तीच माझी काळजी घेणार. आणि आई आज जरा थकलोय ग असं म्हटल्यावर तिच्या सुरकुतलेल्या हातांनी हळूच हात फिरवणार. आज मी आईबद्दल थोडं बोल. आई असताना मित्रमैत्रिणींची मला कधीच गरज नाही भासणार. आई असताना मित्रमैत्रिणींची मला कधीच गरज नाही भासणार. पण उतार वयात तिचं असं कमकुवत चाललेलं मला नाही बघवणार. आईचं आयुष्य हलाखीत गेलं म्हणून ज्या देवावर मी चिडणार. आईचं आयुष्य हलाखीत गेलं म्हणून ज्या देवावर मी चिडणार त्याच देवाजवळ ती माझ्या दीर्घायुष्याची मागणी करणार. म्हणून आज मी आईबद्दल थोडं बोल. आईबद्दल थोडं बोल. धन्यवाद. खूपच छान. आईबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं. कारण ते तितके शब्दच नाही आहेत की आईबद्दल किती आणि केवढं बोलू. आपण कंटिन्युअसली बोलू शकतो आईबद्दल दिवसभर. आई आईच असते आणि ती तशीच असते. प्रत्येक जिथे जाईल तिथं, म्हणजे जसं ईश्वराला प्रत्येकाच्या घरी येता आलं नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आणि खरंच आई म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आई सगळं करते, ती आपल्या मुलांसाठीच करते. स्वतः काय करणार नाही, स्वतःकडे नाही, स्वतःची काळजी नाही घेणार, पण आपल्या मुलांसाठी झटते ती आई असते. खूपच छान. आज आपण आईसाठी बोलण्यासाठीच हे संमेलन घेतलेलं आहे. आईबद्दलच आपण बोलणार आहोत. पुढच्या आपल्या कवित्री आहेत गौरी महाजन. गौरी, आहात का ऑनलाईन?
हो हो मॅडम, येतोय का माझा आवाज? हो हो येतोय. हा, हॅलो, नमस्कार. मी गायत्री महाजन. माझ्या कवितेचे नाव आहे आई मधला ईश्वर. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईच्या रूपात भेटला जगदीश्वर. तिची माया जणू अमृताची धार, तिची माया जणू अमृताची धार. तिच्याच ऋणात सामावला संसार. 9 महिने वाढविते बाळ गर्भात, अमृताची धार जणू तिच्या स्पर्शात. बाळासाठी स्वतःचं जगणं विसरते, बाळासाठी स्वतःचं जगणं विसरते. संकटातही ढाल बनून उभी राहते. कधी आपल्या बाळासाठी कठोर बनते, तर कधी हळव्या मनाची मैत्रीण बनते. मायेची ती सावली होऊन नेहमी, मायेची ती सावली होऊन नेहमी आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार बनते. न थकता न थांबता ती राबते उन्हात, न थकता न थांबता ती राबते उन्हात. मुलांचे सुख शोधते ती स्वतःच्या घामात. ईश्वराचे रूप जणू वसले तिच्या रूपात, ईश्वराचे रूप जणू वसले तिच्या रूपात. स्वर्ग गवसतो आम्हा तिच्या सहवासात. बाळा लागता ठेच वेदना होते तिच्या हृदयी, बाळा लागता ठेच वेदना होते तिच्या हृदयी. साक्षात ईश्वराचे रूपात माझी आई. तिच्या विना हे जग सारे मला सुने वाटे, तिच्या विना हे सारे जग मला सुने वाटे. आईच्या प्रेमानेच संकटाचे मिटतात काटे. एक दिवस काय आयुष्यही कमी पडेल तिच्या उपकारांची परतफेड करायला. एक दिवस काय आयुष्यही कमी पडेल तिच्या उपकारांची परतफेड करायला. स्वर्गही ठेंगणा वाटू लागेल, स्वर्गही ठेंगणा वाटू लागेल तिच्या प्रेमाची कोरगी गायला. धन्यवाद. खूप छान गायत्री, खूप छान कविता होती. आणि आई म्हणजे खरंच, आई म्हणजेच ईश्वर. थँक्यू मॅडम. खूपच छान. 1 मिनटं, अर्धा तास झाला मी व्हिडिओ सेव्ह करते आणि पुन्हा परत रेकॉर्डिंगला टाकते. हे छोटे छोटे व्हिडिओज सेव्ह होतील.